मासे पिंजऱ्यात बांधायचे आहेत. चांगले गेले त्याच्यात. आवाज बघा, खेकडे बघा. शकाल अशा प्रकारे आता आपण कालवण तयार होण्यासाठी ठेवलेलं आहे बघा. गरम पाणी टाकले त्याच्यामध्ये आणि रस्सा सुद्धा चांगला झालेला आहे. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढे त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे. तर नांगा सोलून दिलाय. कसं झालंय? एक दोन नंबर. हा नंबर नंबर. हाय, मी खुशी कन्या. आज आम्ही खेकड्याचे पिंजरे लावून खूप सारे खेकडे पकडलेत. हे खेकडे कसे पकडले कळलेले खेकड्यांचं मम्मीने कालवण केलं आहे. हे कालवण कशा प्रकारे बनवलं, किती खेकडे पकडले यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही चॅनेलवर नसाल, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेल सबस्क्राइब करा, व्हिडिओ करा. थँक्यू. बाय. भाले तू का हा भागा रुक, मैं तुझे अब पकड़ के लाऊंगा. कहाँ भागला? आता कुठं आलो? खायचे वावला कर. हा? खायचे वावला कर. आणि या वावरात काय केलंय? बाटली आणि बाजरी काही काढायची मग? उद्या परवा. हा उद्या परवा उद्या परवा. खेकडी घराचे पिंजरे आहेत. तो लाकडाचा हे निश्चित तारीख आहे. बाजारातून मासे आणले पिंजऱ्याला लावायला. जिलापी मासे जाळ्यात बांधून घेऊया. मासे पिंजऱ्यात बांधायचे आहेत. गुलाबी साडी आणि लाली लालीला दिसते ना मेरी लाज लाज लाज. हे नकरवारी घालून साडी पागल करते तुझी मोठ्याने स्टाईल. पप्पा दोघांनी चालू पिंजरा लावाय वाट्यात. इतका आम्ही आलो इकडे शेताकडे पिंजरा घालायला. आता मासे गुतलेले आहेत. पप्पा आपला तल्ला भरलाय काय? हा. आणि काही पाणी पडला एवढा? काल तल्ला भरला त्या एवढा पाणी पडला त्या. पप्पा तर मित्रांनो, बाळपलीकडे गेलंय आणि हा जो दुसरा ट्रॅप आहे तो पाहू शकाल. इथून खाली तलावात ओढा जातो. इकडनं एक ओढा आलेला आहे आणि इकडनं एक. तर बरोबर दोन्हीच्या आपण मध्यभागी म्हणजे या ठिकाणी या पॉईंटला लावणार आहोत. इथं असा हा ट्रॅप राहणार आहे. तर याच्यावर दगड आणून ठेवतो आता. तर पाहू शकाल आपण इथं अशा प्रकारे हा ट्रॅप लावलेला आहे धारेवर एकदम. आता आम्ही पिंजरे लावून सकाळी बघू किती खेकडे सापडतात. जवळ चालल्यावर
जाऊ. त्या जाऊ पप्पा हं? एक मिनिट त्या बटाट्याला बनलेलाय. काय पाणी साचलंय काय? आणि काय करायचं दान? आपलं मच्छी आणल्यावर मशीन आणल्या आणि मशीन कुकून येईल इकडून घरातून. त्याला पण एक पिंजरा इकडे वर लावलं ना का इकडे ते मोठ्या वाड्याचं. मग तिथे जायचं अंडी. पण थंड आहे. पाण्यात चालू चल चालतात कडे कडे. तर मित्रांनो आपला एक ट्रॅप इकडे आहे बघा. आपण काल संध्याकाळी जो लावला होता तो इकडं होता. आता इथून बरेच जण फिरलेले आहेत रात्री. मग खेकडे आले आहेत का नाही बघूया आपण. तिथं तिथं तिथंच मग काढीत तू थांब. जे दगड ठेवले होते तो आलेले आहेत. एकच दिसतोय. हा एकच आहे हो. दोन थांबा. जास्त पाणी किलो आणि जास्त पाणी दिसली का? खाल्लं येते ही बारीक छोटी आहे काय. अजून मोकळा मासा येतो. हो चला आता तिकडचं येऊ आपण. दुसरा ट्रॅप काढायचा चाललोय जो की आपण तिकडं विहिरीच्या पलीकडे लावला होता. मोर का? हा तर मग जरा काढ तू व्हिडिओ काढा. कोणाचा? माझा. मग पटकन सही. घरीच तिकडे चिवड्या इकडे येत काय उजड कर ना. इकडं कॅमेरा इकडे कर ना. हेर मट्टी दिसत ते. 2-3 दिसते या. मधले खेकडे बघा एकदम बिग साईज. चांगले गेले त्याच्यात. आवाज बघा तेव्हा खेकडे बघा बरेच गेलेले. ओके काम झाला. धर कॅमेरा माझा काढ ना व्हिडिओ. चांगला धर. पप्पा केवढा खेकडे या. बरं दिसते का? दिसते त्याचा व्हिडिओ काढतो. आणि त्या वरून आल्या त्या का खाली ना त्या खाली नेत्या. बरं कसं नल्या हाच का? हा कवड्या आता बाचा
ते बघ. मासे आहेत ना तिच्यात. ये इकडे पिशवी घेऊन चल. हे काढ. कहाँ जाइए भी तुझे पकड़ लूंगा ना. तसंच जरा. पप्पा आपने सदा के और नकली एक खेकला ना दादा सोली थी और शुक त्या तुकला मोरला काय आणि मला नाही मोरला. आता किती या देखियो कावड़ा है. अंदर तसं पाहिजे. पोता अपने गला तो नावल कुकचा. पासून केले तिकडे अजून गेला आहे. खाते तू आता जाते ठीक. चटणी सांबर चटणी. नाही काय करीत. काय केला नाही डसले. धर पिशी धर आवर. एकटे तिकडे दिली कुछ नांगोड आहे. झाल्या इकडच्यात एक आहे. तिच्यात एकच गेली. काय करीत. चहा आणि पाव. आणि आता काय काच पडत करायचा. आपण काय आणलाय. हा केवढे होत त्यावर. तावड्या घे कवावर मग आपण ठीक मीठ करू. जायचं कमी कराय. किती घेतली आहे तुला. काढू का
केवढं होतं मोठी साईज. हा मोठी साईज. तुझी बुट्टी आणि तो गाजरा ते हे झालंय तुझं सुकलंय. काय केलं तुला काय केलं सांग ते दसली ती कोणची मोठी साईज. मोठी साईज. आता काय करायचा कोण करील पप्पी हा मम्मी. हा तर मित्रांनो पाहू शकाल खेकडे साफ करून घेतलेले आहेत आणि इकडे आपण मांजा सुद्धा काढलेला आहे खेकड्यांचा. तर आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिला आपण तेल टाकून घेतोय. तेल घेतलंय सगळ्यात पहिलं. मसाले काढून घेतोय. कांदा लसूण मसाला आहे. त्याच्यानंतर हे कोणता चिकन मसाला आहे थोडासा, मिरची पावडर, हळद, आणि मीठ. जे खडे मसाले आहेत ते सगळे आपण ही जी मिरची पावडर आहे मिरची पावडरमध्ये ॲड केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. आणि एक्स्ट्रा फक्त आपण चिकन मसाला घेतला आहे, कांदा लसूण मसाला थोडासा, हळद आणि मीठ. आणि आता आपलं तेलसुद्धा गरम व्हायला लागलेलं आहे बघा. आता मसाले तेलात आपण परतून घेऊया. मिरची पावडर आपण घरच्या घरीच बनवलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी ॲड केल्या, त्याच्यामुळं खडे मसाले जास्त वापरायची गरज पडत नाही. आणि आता जे खेकड्याचं मांजं होतं ते त्याच्यामध्ये ॲड करतोय. आणि त्याच्याबरोबर आपण खोबरं कांदा लसूण भाजून त्याचं वाटण तयार केलेलं आहे बघा. तर आता हे वाटण आपण त्याच्यामध्ये मिक्स करतोय. खोबरं कांदा लसूणचं वाटण आहे आणि थोडेसे शेंगदाणे सुद्धा टाकलेले आहे त्याच्यात. हे वाटण सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे आता. तर आता खेकडे टाकून घेऊया. खेकडे आपल्याला मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे. नांगे तुम्ही पाहू शकाल किती मोठे नांगे आहे त्याला. बाळाला आधी आम्ही हे नांगे मिठामध्ये शिजवून देत होतो. आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघा, जे जुने व्हिडिओ आहे 2-3 वर्षापूर्वीचे, त्याच्यामध्ये आपण मिठामध्ये नांगे शिजवून बाळाला देत होतो लहान होती तेव्हा ती. आणि आता कालवण खायला लागली त्याच्यामुळं कालवणच बनवतो. लहान मुलांसाठी जेव्हा खेकडे देतो तेव्हा मिठामध्ये शिजवून द्यायचं. नांगे आणि त्याच्या ज्या पाकोडे पाय असतात ते मिठामध्ये शिजवून द्यायचं. लहान मुलं एकदम चवीने खातात. मीठ आणि हळद टाकून त्याचं उकळून घ्यायचे आणि ते लहान मुलांना खायला द्यायचे. इकडे पाहू शकाल आपण पाणी गरम करून ठेवलेलं आहे कालवणामध्ये टाकण्यासाठी, जेणेकरून त्याच्यामुळं कालवणाची चव फुटत नाही आहे, मसाल्याची चव आहे तीच राहते. त्याच्यासाठी आपण कालवणामध्ये गरम पाणी वापरतो.
तर पाहू शकाल अशा प्रकारे आता आपण कालवण तयार होण्यासाठी ठेवलेलं आहे बघा. गरम पाणी टाकले त्याच्यामध्ये आणि रस्सा सुद्धा चांगला झालेला आहे. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढे त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. तर पाहू शकाल अशा प्रकारे आपलं खेकड्याचं कालवण जे आहे ते आता तयार झालेलं आहे. आणि आता थोड्याच वेळात आपण टेस्ट करून पाहूया. तर मित्रांनो आता जेवण करतोय. पाहू शकाल नांगे काढून घेऊ आधी, बाळाला सोडून देऊ आणि नंतर मग आपण खाऊया. बाळाला ताट करून दिले बघा. आता तिला नांगे सोलून देऊया. तर नांगा सोलून दिलाय. कसं झालंय? एक दोन नंबर. हा नंबर नंबर. तर मित्रांनो आता आम्ही जेवण करून घेतो. बाजरीची भाकर आहे बघा आणि भात पण आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. असं उलटा फिरवून असं तर काय आता. हॅलो हॅलो, आजारी पडले का काय? बघ आमदार गरकाच केला. पण शब्दांना काहीच नाही सांगत तेवढा मागे तरी